नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? तर आज माझ्या मुलाचा बड्डे आहे. त्याच्यासाठी मी माझं आवरून घेतलं, थोडीशी तयारी केली कारण की त्याचं सकाळी औक्षण करायचं होतं. तर असा मी सिंपल असा ड्रेस घातलेला आहे आणि थोडंसं सिंपल मेकअप केलेला आहे. छान तयारी केली होती, त्याच्यामुळे थोड्याशा रील बनवल्या आणि व्हिडिओज बनवले. त्याला ओवाळून झालेलं होतं. तर आता मला दर्शनासाठी मंदिरात जायचं होतं. तर वरती चाललो होतो. तर हे बघा गर्दी काहीच नव्हती, त्याच्यामुळे दर्शन निवांत होणार होती.
लक्ष ठेवा. आमची दर्शन करून झाली होती, त्यामुळे आम्ही बाहेर चाललो होतो. तर बघा, मंदिरात गेल्यानंतर तुम्ही किती टेन्शनमध्ये असाल तर तुम्हाला शांत वाटतं, तणावमुक्त होतं सगळं आणि विसरून जाता तुम्ही दुःख किंवा काही टेन्शन असेल ते विसरून जातं. ते बघा, आपण बाहेर कुठे जाऊ आणि मुलांसाठी खेळणे घेऊन नाही आलो असं कधीच होत नाही, कारण की त्यांना बाहेर गेलं की काही दुकानामध्ये दिसलं की ते खेळणे वगैरे पाहिजेच असतात. ते बघा, 5 मिनटं आम्ही तिथे खेळणे घेत होतो. त्याच्यानंतर लगेच ते ट्रॅफिक पोलीसवाले आले आणि आमची गाडी नो पार्किंगमध्ये असल्यामुळे त्यांनी गाडी उचललेली होती क्रेनमध्ये आणि घेऊन चाललेले होते. तर आम्हाला फाईन बसला 750 रुपयाचा. तर नेक्स्ट टाईम तुम्ही ही जेव्हा गाडी पार्क करता ते आसपास बघा, नो पार्किंगचा बोर्ड तर लावलेला नाही आहे ना. नंतर आम्ही गेलो जनरल स्टोअरमध्ये. तिथे आम्हाला घ्यायचं होतं बड्डे डेकोरेशनचं सामान. इथून मग आम्ही एका स्वीट होममध्ये गेलो. तिथे केकची ऑर्डर आणि मुलांसाठी नाश्त्यासाठी आणायचं. आमचं सगळं आवरून झालं होतं आणि डेकोरेशनसुद्धा झालं होतं. तर आम्ही आता वाट पाहतोय केक कटिंगसाठी येणारे सगळ्यांची, त्याचे छोटे छोटे फ्रेंड. नाही लावायची म्हणून त्यांनी साईडला ठेवून दिली. तिथं जाऊन नाही निघत.